पहिल्या भागात आपण पाहिलं, माधवीच्या आईने माधवीला उपदेश केला, त्या जादूगरापासून सावध राहा, त्याच्या बासरीपासून सावध राहा. जादूगार आहे बरं तो, ती त्याचं नावच घेईना कृष्णाचं, जादूगारच म्हणायची त्याला. त्याची बासरी, माधवी, त्याची बासरी तुला भुरळ घालील बरं, अगदी सावध राहा. हा उपदेश पक्का डोक्यात बसला आणि आता काही दिवसातच गवना आला. विवाहासारखा खर्च केला गवण्यामध्ये. गवण्याची सगळी तयारी छान झाली होती आणि सासर गोकुळात होतं. पण आत्ताच कळलं की आता ते सगळे नंदगावला आलेत. झालं, माधवीच्या आईला अजूनच ताप झाला. माधवी म्हणते, अगं आई, बरंच झालं, चांगलंच झालं की. माधवीची आई म्हणते, चांगलं कसलं झालं? अगं, तो कृष्ण पण नंदगावला आलाय. नंदानी वसवलंय ना ते गाव. तुझ्या सासऱ्याला सुद्धा काय सुचलं कोणास ठाऊक, ते सर्वच नंदगावला आले. सावध राहा बरं बेटा, अगदी सावध राहा. गवना झाला आणि सुंदर आता माधवीला घेऊन निघाला. विदाई करताना पुन्हा आईने तोच उपदेश केला, बेटा विसरली नाही ना, पाहू नको त्याला, आणि तुलाही त्याला पाहू देऊ नकोस, लक्षात ठेव. हो आई, अगदी लक्षात आहे, पक्क लक्षात आहे. रस्त्यात आता सुंदर आणि माधवी दोघेच रथात स्वार होऊन चालले. सुंदर गोप आता माधवीशी गप्पा मारतोय. सगळ्या कन्हैयाच्याच गोष्टी सुरू केल्या सुंदरनी. माझा सखा कन्हैया कसा राहतो, कसा बोलतो, कशी बासरी वाजवतो, काय करतो, काय खातो. माधवी म्हणाली, कोण आहे हा कन्हैया? अगं अशी काय करते माधवी? अगं तो नंदलाल, तो माझा मित्र आहे. बघ ना, 2 दिवस मला तो भेटला नाही. अगं इथे यायला निघालो ना, प्रवासात वेळ गेला आणि आजही मला दिवसभर भेटणारच नाही. संध्याकाळी भेट झाली तर बरं होईल. संध्याकाळपर्यंत आपण नक्की नंदगावला पोहोचू. तेव्हा मात्र तो गाई चारून येत असेल, तेव्हा मला तो भेटायला हवा. झालं, माधवीला वाटलं, देवा, इथे सुद्धा तोच. सुंदर म्हणतो, अगं काय करू, फार आठवण येते ग त्याची. अशी बासरी वाजवतो, अशा गाई चारतो, असा खेळ खेळतो. बस त्याच्याच गोष्टी, त्याच्याच गोष्टी, त्याच्याच गोष्टी. नंदगाव आता जवळ येत चाललं. म्हणता म्हणता आलं सुद्धा. नंदगावच्या वेशीत माधवी आणि सुंदर पोचले आणि समोरून बघतात तर प्रभू येत आहेत. बलरामाबरोबर गाई चारून येत आहेत. काय सुंदर, काय सुंदर ते रूप, अतिशय सुंदर, मनोरम. असंख्य गोमाता, सोन्याची शिंगच शिंग सर्वत्र, पुढे मागे बछडे बछडे, चारीकडे सखा मित्र, मधोमध कृष्ण उभाय. बलरामाच्या खांद्यावर हात टाकून आणि दुसऱ्या हाताने मुरली वाजवतोय. वर्णन फार सुंदर केलंय भागवतात. बरहा पेडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारं बिभ्रदवासः कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रान् वेणुरधरसुधया पूरयन् गोपवृन्दै वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशत् गीतकीर्ती. मनोरम सुंदर दृश्य पाहून सुंदर तर हरखून गेला. माझा कन्हैया भेटला मला, माझा कन्हैया भेटला मला. आगे गाय, पीछे गाय, इत गाय, उत गाय, गाईच गाई. त्या गाईतनं वाट काढून तो सुंदर धावत सुटला, कन्हैयाकडे गेला. दिव्य झाकी,
सुंदर वेणुनाद करत असलेला तो कन्हैया कधी एकदा उराशी घेतो त्याला असं होऊन गेलं सुंदरला. त्याचे ते उकललेले केस, तो गोरज, सगळी धूळ, गोरज म्हणजे रज म्हणजे माती, धूळ माती सगळी केसांवर विखुरली आहे, मस्तकाला लागली आहे. कोणी बछडा, कोणी चरण चाटतोय, वासरं, गाय तर पितांबर सुंकतीये. वेणुनाद चाललाय. बलराम आणि कृष्ण मधोमध उभेत आणि राधा नाम गायन करतायत इतर सगळे गोप. आणि प्रभू बछड्यांवर प्रेम करतायत. जसं हे सुंदरनी पाहिलं, बस माधवीला मागे टाकून तो धावून गेला सुद्धा कन्हैयाच्या भेटीला. बघ बघ माझे प्रभू, माधवी ये बघ माझे प्रभू म्हणत 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 पुढे गेला आणि कवटाळून घेतलं त्या कृष्णाला. जसं तो असं म्हणतोय की माधवी बघ माझ्या कृष्णाला, पटकन माधवीने घुंगट खाली केला. एक कण सुद्धा दिसायला नको, त्वचेचा एक कण सुद्धा दिसायला नको, उगाच जादूबिदू झाली तर. इथे सुंदर आणि कृष्णाची गळाभेट झाली. कृष्ण म्हणाला, अरे सुंदर, आज तू गाई चरायला नाही आलास? अरे मी तर बहू आणायला गेलो होतो ना, माझी पत्नी आज गौना झाला ना, मग मला का नाही नेलं? अरे असं काय 10-20 माणसांना नेतात का? बर मग कुठे आहे तुझी पत्नी? अरे ती बघ त्या रथावर, चल चल. मग मला नाही दाखवणार? अरे हो चल, मी तुला दाखवतो, चल. नाही कसं? म्हणून तर धावत आलो तुला घ्यायला, चल दाखवतो. हात धरून कृष्णाला नेलं रथापाशी. अरे कृष्णा, अरे कन्हैया, तुला नाही दाखवणार असं कसं होईल? गावामध्ये ज्यांचीही लग्न बारशी होतात आधी तुझ्याच दर्शनाला येतात, जोडीनी येतात, सासवा सुनांना घेऊन येतात, नवनवेली दुल्हनला घेऊन येतात. चल चल, बघ ना माझ्या माधवीला. कृष्ण धावले, रथापाशी आले. भाभी चेहरा तर दाखव. बापरे, माधवीच्या पोटात धस्स झालं. संकट आता तर समोरच येऊन उभं राहिलं. बापरे. पटकन तिने पाय झाकून घेतले, अंगठ्यापासून अगदी मस्तकाच्या अगदी एका केसापर्यंत सगळं झाकून घेतलं. अगं मला दाखव तरी चेहरा, मुख दिखाई तर माझ्याकडनंच होते, घरचेच नंतर बघतात सोनमुख. दाखव तुझा चेहरा. अगं आधी माझ्याच दर्शनाला आणतात. बघ मी चालू ना, मी चालू तुझ्याकरता. बघ दाखव मला, मुख दाखव. माधवी एक नाही का दोन नाही, त्याचा तर आवाजही ऐकायचा नव्हता, त्याला पाहणं तर दूरच. उगाच जादूबिदू केली तर नकोच. ती पूर्ण झाकून बसली, एकदम कडक आणि घट्टपणे तिने सर्वांग झाकून घेतलं, कण सुद्धा दिसायला नको. सुंदर म्हणाला, अगं माधवी, अगं हा माझाच मित्र आहे. काय सासर आणि दीर उभे आहेत का तुझ्या समोर? एवढा कशाला घुंगट घेतलास? हा तर आपला कन्हैया आहे, हटवतो घुंगट. ठाकूरजी म्हणतायत वारंवार, अगं माधवी दाखव बरं चेहरा, दाखव तर तुझं मुख. पुन्हा ती मानेनीच नाही म्हणते. सुंदर पण खूप आग्रह करतोय, माधवी अगं दाखव चेहरा. नाहीच, नाही. वारंवार मान आडवी करते, नाही. पुन्हा कृष्ण म्हणतो, माधवी चेहरा दाखव. अजिबात दाखवत नाही. उलट आणखीन झाकून घेतलं. आता मात्र प्रभू रथावरून खाली उतरले आणि खाली उतरताना म्हणाले, आता तू माझं मुख बघण्यासाठी तरसशील,
आता तू माझं मुख बघण्यासाठी तरसशील तरसशील तरसशील. सुंदर म्हणाला, अरे असं कसं म्हटलं बरं कानानी, असं तर कधी तो म्हणत नाही. ती नवीन आहे, ती लाजतीये. अरे कान्हा, जाऊ दे, ती लाजतीये, नवीन आहे. एक न बोलता प्रभू तर गायींपाशी निघून गेले. सुंदर रथावर बसला. पुन्हा तिला म्हणाला, अगं माधवी, किती ग लाजली. अगं त्या लालाला मुख दाखवायला सगळे तरसतात. जाऊन जाऊन पहिले त्याची मनधरणी करतात की एकदा आम्हाला दर्शन दे लाला, एकदा आम्हाला दर्शन दे, बघ माझी ही नवीन सून, बघ माझं नवीन बाळ, असं दाखवायला जातात अगं सगळे. इथली प्रथा आहे. तो श्रेष्ठ आहे, त्याच्या रूपावर, छोट्याशा रूपावर नको जाऊस. मोठा आहे तो. तो किती तुला म्हणत होता, मुख दाखव, मुख दाखव. का बरं तू असं केलं ग? वेडीच आहेस बघ. अगं मी म्हणत होतो ना तुला, मी आहे, माझाच मित्र आहे. अशी कशी ग तू वेडी? असं नसतं ग करायचं. कन्हैया आपलाच आहे, सर्व त्याचे आहेत. तू वेडेपणाच केलास बघ. माधवीला तर वाटलं फार बरं झालं गेला, संकट टळलं. हाश, आता बरं झालं. सासरी आली. सासरी स्वागत झालं माधवीचं आणि सगळे माधवीकडे बघून कौतुकाने ओवाळू लागले. पण पुन्हा दुसऱ्याच मिनिटाला सगळेचे जे नातेवाईक आले होते, सासू सासरे जावा नंदा, जे कोणी गावचे लोक आले होते, गौनानिमित्त जमलेली सर्व मंडळी, त्यांच्यामध्ये एकच चर्चा सुरू झाली. एकच गोष्ट करत होते, कन्हैया कन्हैया कन्हैया. त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, एवढ्या लहानपणी असं करतो, तसं करतो, असा जातो, तसा दिसतो, तसा बोलतो, ते खातो, असं करतो, तसं करतो. फक्त कन्हैया आणि कन्हैया, त्याला सोडून काहीच चर्चा नाही. तिचं तर डोकंच फिरलं. सतत त्याचा विषय घरात, मनात, हृदयात या सर्वांच्या बसलाय. तो ठाण मांडून बसलाय. पुन्हा माधवीकडे आले. माधवीला काही खाऊ पिऊ घातलं, बहू बहू म्हटलं आणि पुन्हा कन्हैयाच्याच गोष्टी. माधवीला घर दाखवलं, प्रेमाने बसवलं, पुन्हा कन्हैयाच्याच गोष्टी. आज कन्हैयाने हे केलं, आज कन्हैयाने ते केलं. सासूबाई तर 24 तास त्याच्या गोष्टी करायची. होता 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 काही दिवस गेले. आता माधवीची सासू माधवीला कामं शिकवू लागली. आता म्हणायची, दुपारी 2 पासूनच माधवीच्या मागे लागायची. अगं माधवी, अगं माधवी, हे बघ आता ना कन्हैया येईल, गाई चारून येईल, सूर्यास्ताच्या वेळी येईल आणि त्याच्या आत तू आता त्याच्या औक्षणाची तयारी करून ठेव बरं. भरभर 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 फुलं आण, त्याचे हार कर, हार गुंफून ठेव, अत्तर तयार ठेव, दिव्याची सर्व तयारी करून ठेव, नाना प्रकारचे दिवे आपण लावूया. अगं अंगण झाडलंस का? अगं अंगणामध्ये पाणी शिंपडून ठेव, रांगोळी काढ, त्याची यायची वेळ होईल. 2 वाजले बघ, आत्ता सूर्यास्त होईल, आत्ता तो येईल. एकच ध्यास, जनी मनी मानसी एकच ध्यास, कृष्ण 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 कन्हैया. त्याला ओवाळायची सर्व तयारी आधीच तयार करून ठेव बरं बाळा. माधवी, ऐकतेस ना? दारावरून मग तो पटकन निघून जातो बरं का. प्रत्येक स्त्री दारावरून त्याला ओवाळते. तो दारावरून जाता जाता प्रत्येक स्त्रीच्या अंगणामध्ये जातो आणि ओवाळून घेतो. गोड हसतो, गोड मुरली वाजवतो आणि पुढे जातो. प्रत्येक दारात क्षणभर उभा राहतो. सर्वजण आधीच आरतीचं ताट तयार ठेवतात, त्याला ओवाळतात. अगं प्रत्येक घरी होतं असं. आणि दुतर्फा गोप गोपी रस्त्यावर उभ्या असतात त्याच्या दर्शनार्थ. कधी एकदा कन्हैया येतोय आणि कधी त्याला डोळे भरून पाहतोय. माधवी, अगं चल चल, आटोप आटोप आटोप, लवकर आटोप, आपण सर्व तयारी आधीच करून ठेवू. माधवी तयारी तर करून ठेवायची, पण बासरी ऐकू येऊ नये म्हणून कानात बोटं घालायची आणि तो यायच्या वेळेस बरोबर मागच्या आतल्या खोलीत निघून जायची, समोरच यायची नाही.
सासूला वाटायचं काय अशी ही लाजरी, कितीही लाजते, नवीन नवीन आहे ना असेल. माधवीला वाटायचं काय हा जादूगार, यांनी तर कोणालाच सोडलं नाही, सर्वांवर यांनी कशी जादूच केली आहे. वृद्ध असू दे, तरुण असू दे, लहान मोठे, स्त्रिया पुरुष, सगळेच, अगदी सगळे त्याच्या पायी वेडे झालेत नुसते. सगळे कसे काय त्याच्या नादी लागले कोणास ठाऊक. काय जादू केली पा यांनी. माझी आई बरोबर सांगत होती. मला तर आता जास्तीच सावध राहायला हवं. अजिबात ऐकू येणार नाही असं करायला हवं. मी मुळीच ऐकणार नाही त्याची बासरी, आणि त्याला बघणार तर मुळीच नाही. तो आला ना की काही ना काही बहाणा करून मी आतच जाऊन बसेन. माझ्या आईने जे सांगितलं ना ते मी तंतोतंत पाळेन. आई बरोबरच म्हणाली, तो जादूगार आहे. या सगळ्या लोकांना त्यांनी मोहिनी घातली, जादू टाकली यांच्या अंगावर. सगळे कसे त्याच्याच मागे लागलेत. त्याचीच चर्चा, त्याचीच आरती, त्याचीच लीला वर्णन, सगळं तो आणि तो आणि तो. नाही नाही, मी अगदी सावध राहीनो. पक्का जादूगार आहे तो. बारीक, अगदी बारीक स्वर सुद्धा बासरीचा मी कानावर पडू नाही देणार. पक्की खबरदारी घेतलीच पाहिजे मला. आता रात्री सुंदर आला. माधवीपाशी गेला. नवी नवेली दुल्हन, एकांत, रम्य वातावरण. सुंदर चांदणं पडलंय. सुंदर म्हणाला, अगं माधवी, ऐक ना मी काय सांगतो, ऐक. अगं आज काय झालं माहितीये, आम्ही लांब लांब गेलो होतो. हो, कुठे गेला होतात तुम्ही? अगं खूप लांब गेलो होतो आम्ही. कोण कोण होतं? अगं आम्ही सगळेच ग्रुप होतो. अगं तो कन्हैया होता ना आमच्या बरोबर, तो आम्हाला भांडेरवनात घेऊन गेला गाई चारायला. माहितीये का ग तुला भांडेरवन इथलं? नाही, मला नाही माहिती. त्या कन्हैयाचं नाव ऐकून तर माधवीला रागच आला. अगं ऐक ना, त्या भांडेरवनामध्ये ब्रह्माजींनी राधाचं लग्न लावलं कन्हैयाशी. माहितीये तुला? तिने मान खाली घालून नकार दिला. अगं तिथे ना मोठे मोठे वडाचे वृक्ष आहेत, अगदी मंडपासारखे, एकमेकांमध्ये वरून जुळलेले, जणू काही मंडपच घातलाय. माहितीये माधवी, तिथेच कन्हैयाचं आणि राधाचं लग्न झालं. अगं ब्रह्माजींनी लावून दिलं. माधवी एक नाही दोन नाही, तिला आला राग, झोपून गेली. दुसरी रात्र पुन्हा सुंदर आला. पुन्हा रम्य वातावरण, एकांत, फक्त सुंदर आणि माधवी. माधवी, अगं झोपलीस काय? उठ ना, जरा गप्पा मारू. अगं माधवी, बोला ना बोला, मी वाटच बघतेय तुमची. अगं माधवी, त्या तालवनामध्ये गाई चालण्यासाठी गेलो होतो ना, तर त्या कन्हैयानी मजाच केली. आणि नुसताच कन्हैया नाही, ते दाऊ पण होते. दाऊ दादा, तिथे मोठे मोठे तालचे वृक्ष होते आणि मोठी मोठी तालची फळं होती. आणि सांगू कोण आलं होतं तिथे? घाबरू नको. अहो नाही घाबरणार. कोण आलं होतं? अगो तिथे धेनुकासूर आला होता. दाऊ दादानी तर अक्षरशः त्याला ठोसेच मारले, आणि असं मारलं की तो तिथेच गतप्राण झाला. कन्हैया जोरात हसू लागला. खूप हसलो आम्ही, खूप मजा केली तालवनामध्ये. पुन्हा कन्हैया. नको झालं माधवीला. दररोज रात्री हेच वर्णन. आज इथे गेलो, आज तिथे गेलो, आज कन्हैयानी असं केलं, आज तसं केलं. पूर्ण रात्र संपून जायची, पण सुंदरची वाचा कन्हैयाला सोडून कधीच जायची नाही. संपूर्ण रात्रीच्या रात्री कन्हैयाच्याच गोष्टी. माधवीला वाटायचं, हे भगवान, यांच्याकडे दुसऱ्या काही वार्ताच नाही. कन्हैयानी हे केलं, कन्हैयानी ते केलं, हे केलं ते केलं, हेच प्रत्येक श्वास यांचा कन्हैयाचा. 1-2 दिवसानंतर माधवीची सासू म्हणाली, माधवी, आज ना तू खूप छान तयार हो, सर्व दागदागिने घाल, आपल्याला बाहेर जायचंय.
माधवी म्हणाली, हो का आई, कुठे जायचंय आपल्याला? अगं, आपल्याला नंदभवनात जायचंय. का बरं? अगं, नंदभवनामध्ये नंद यशोदा राहतात. ते मुखी आहेत ना इथले. त्या नंदाच्या धर्मपत्नी यशोदा आहेत आणि त्या फार सच्शील, पवित्र, प्रेमळ आहेत. कोणीही नई नवेली दुल्हन आली ना की त्यांच्याकडे जाते, त्यांना नमस्कार करते. त्या श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांचा मान आहे. त्या आशीर्वाद देतात. प्रथा आहे इथली तशी. आपण जाऊया यशोदा मैयाकडे. माधवीला वाटलं, अरे देवा, यांचाच तर मुलगा आहे हा जादूगार. तो भेटेलच ना तिथे. नाईलाजाने कशी बशी सासू करता ती तयार झाली. भला मोठा घुंगड घेतला तिने. कुठेही न बघता स्वतःला लपवत निघाली. वाड्यामध्ये आली नंदाच्या. नमस्कार केला नंद यशोदेला. भरपूर आशीर्वाद दिले नंद यशोदेने. आणि यशोदेने आता लालाला हाक मारायला सुरुवात केली. अरे कन्हैया, बघ कोण आलंय बघ. कृष्ण म्हणाला, कोण आलंय? अरे बघ तुझ्या त्या मित्राची सुंदरची बहू आलीये. बाहेर नाही का येणार तिला पाहायला? एरवी तर लगेच येतो, सांगावं पण नाही लागत. माझ्या आधी तूच पाहतो. आणि आज काय झालं तुला? कोण म्हणून आतून विचारत बसलाय. कन्हैया तर सुंदरची बहू हे शब्द ऐकले कन्हैयानी आणि नंद भवन सोडून बाहेर खेळायला निघून गेला. मैया म्हणाली, आज तर नवलच झालं. पहिल्यांदा असं झालं की कोणी नवी नवेली दुल्हन आली आणि तो तिला भेटला नाही. सर्वात प्रथम तर तोच भेटतो, तिचं मुखावलोकन तोच करतो. माधवीच्या सासूला हे माहितीच होतं अशी प्रथा आहे. तिलाही आश्चर्य वाटलं. माधवीला वाटलं, वाह, छान, बरंच झालं, वाचलो आपण. घरी आले माधवी आणि माधवीची सासू. भाग 2 समाप्त.